संजय राऊतांना प्रत्येक गोष्टीत पिवळे दिसते. कावीळ झाल्यावर सारे पिवळे दिसते. तसंच झालंय. या काविळीवर औषध मिळते ते लवकरच त्यांना मिळेल असा मिश्किल टोला जिल्ह्याचे पालक तथा उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावलाय. मारुती चौकात भाजप सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने मोदी सरकारच्या 11 वर्षातील उल्लेखनीय विकास कामांच्या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झालं. या प्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पृथ्वीराज पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, संजय राऊतांची प्रत्येक गोष्टीत छिद्रच दिसतं. त्यांची नजर पिवळी वाटते. त्यांना कावीळ झाली असून मला माहिती आहे त्याच्यावर काय औषध आहे. ते औषध मिळेपर्यंत असेच करत राहतील. मागील 11 वर्षात 25 कोटी लोकांना मोदींनी दारिद्र्य रेषेखालील लोकांना वर आणले. मध्यमवर्गीयांचे वर्षाला 60 ते 70 हजार रुपये वाचायला लागलेत. गरिबांचे गॅस, मोफत धान्य, आयुष्मान भारतमधून आरोग्य सुविधा मिळाला. झोपडपट्टीपासून ते अंबानीपर्यंत असा एकही घटक नाही ज्यांना काही मिळालं नाही. अशा मोदींची 11 वर्षांची कारकीर्द प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे. राज ठाकरे हे वादळ व्यक्तिमत्व आहेत. वादळाचा जसा अंदाज येत नाही तसा त्यांचाही अंदाज कोणी सांगू शकत नाही. लवकरच आपल्याला कळेल वादळाची दिशा काय आहे असं समजेल, असे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. सर्वोदय साखर कारखाना परत देण्यासाठी जयंतरावांना किती पैसे द्यायचे, मी त्यांना पैसे द्यायला तयार आहे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिलंय. मारुती चौकात भाजपाच्या 11 वर्षांच्या सत्ता काळातील विविध विकास कामांच्या फलकांचं अनावरण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झालं. त्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. त्याआधी त्यांनी पृथ्वीराज पवार यांच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन दिवंगत माजी आमदार संभाजी पवार यांना अभिवादन केलं. आप्पांच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जयंतरावांना सर्वोदय कारखाना प्रकरणी आव्हान दिले. पालकमंत्री पाटील म्हणाले, कारखान्याचा जुना तिढा आहे जो आम्ही कायदेशीर मार्गाने सन 2014 ते 2019 भाजपाच्या सत्ता काळात सोडवत आणला होता. कारखाना सभासदांच्या ताब्यात आलाच होता. त्या वर्षी गाळप परवानाही देण्यात येणार होता, मात्र तोवर महापूर आला. पुढे काही काळात सत्ता बदलली. जयंतरावांनी सत्तेचा गैरफायदा घेत कागदपत्रात पुन्हा फेरबदल केले. त्यानंतर कोरोना आला. आता आमची सत्ता आहे. योग्य आणि न्याय बाबी होतील. जयंतरावांना आम्ही पैसे द्यायला तयार आहोत. त्यांनी सांगावे किती पैसे द्यायचे असं आव्हान दिलंय. इस्लामपूर येथे कामानिमित्त वास्तव्यास असणाऱ्या जतच्या युवकाचा पाय घसरल्याने विहिरीत पडून दुर्दैवी अंत झाले. ओंकार रणधीर माने असं त्या युवकाचं नाव आहे. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलिसात झाली आहे. इस्लामपूर येथील एका मार्केटिंग कंपनीमध्ये सांगली जिल्ह्यातील विविध भागातील युवक युवती कामानिमित्त आहेत. जत येथील ओंकार माने हा मित्रांसह पेठ विष्णुनगर येथे वास्तव्यास आहेत. सकाळी 8च्या सुमारास मित्राबरोबर आंघोळीसाठी तो गेला होता. त्याचे मित्र विहिरीत पोहत होते. ओंकारला पोहायला येत नसल्यामुळे तो विहिरीच्या कडेला बसून हातपाय धुवत होता. अचानकपणे त्याचा पाय घसरून तो विहिरीमध्ये पडला. ओंकारला पोहता येत नसल्यामुळे तो पाण्यामध्ये बुडू लागला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न मित्रांनी केला, तोपर्यंत तो पाण्यात बुडाला. या प्रकाराने युवकांनी आरडाओरडा सुरू केला. परिसरातील नागरिक आणि त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पाण्यात बुडाला होता. विष्णुनगर येथे विहिरीच्या पाण्यात युवक बुडाल्याची माहिती इस्लामपूर पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आलं. स्पेशल रेस्क्यू फोर्स येऊन काही मिनिटात विहिरीतून रेस्क्यू करून ओंकार मानेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, महेश गव्हाणे, आकाश कोलप, सागर जाधव, पवन हेगडे, कृष्णा हेगडे घटनास्थळी आले होते. तिरुनेलवेल्ली ते दादर एक्सप्रेसमध्ये तब्बल 12 तास पाणी नसल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी ही एक्सप्रेस मिरज रेल्वे स्थानकात तब्बल 3 तास 40 मिनिटे रोखून धरली. संतप्त झालेल्या प्रवाशांनी मिरज रेल्वे स्थानकात ठिय्या मारला. तसेच जोपर्यंत रेल्वेत पाणी भरलं जाणार नाही तोपर्यंत रेल्वे पुढे जाणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे रेल्वेचे अधिकारी आणि प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली. तिरुनेलवेल्ली ते दादर एक्सप्रेस ही शुक्रवारी दुपारी 3:40 सुटली. ती हुबळी स्थानकात आल्यानंतर एक्सप्रेसमधील पाणी संपलं होतं. त्या ठिकाणी गाडीमध्ये पाणी भरण्याची प्रवाशांनी विनंती केली, परंतु हुबळी विभागाने देखील पाणी मिरजमध्ये भरलं जाईल असं सांगून गाडी पुढे रवाना केली. त्यानंतर दुपारी 2 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत या गाडीत पाणीच नव्हतं. मिरज स्थानकात प्रवाशांनी गाडीत पाणी भरण्याची विनंती केली, परंतु मिरज रेल्वे स्थानकात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह खराब
खराब झाल्याने मिरज रेल्वे स्थानकाला पाणी पुरवठा करणं शक्य झालं नाही। एक्सप्रेस तशीच मिरजेतून पुढे रवाना करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु संतप्त प्रवाशांनी ती रोखून धरली। यावेळी रेल्वेचे अधिकारी आणि प्रवाशांमध्ये जोरदार वादावादीचा देखील प्रकार घडला। ही एक्सप्रेस तब्बल 3 तास प्रवाशांनी मिरज रेल्वे स्थानकात रोखून धरली होती। यावेळी प्रवाशांनी स्थानकातील फलाट क्रमांक 1 वर ठिय्या मारल्याने रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली। जनतेला पायाभूत सुखसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच दहशतवाद आणि नक्षलवाद संपवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, असं मत उच्चतंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केलंय। सांगली जिल्ह्यातील मिरज येथे मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे उपस्थित होते। पुढे बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राहुल गांधी आणि संजय राऊत म्हणजे फक्त प्रश्न उपस्थित करणारे आणि पळून जाणारे नेते आहेत, असं सांगून चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, केवळ शंका उपस्थित करण्याशिवाय राहुल गांधी आणि संजय राऊत यांना दुसरं कोणतंही काम येत नाही। एकमेकांचे शिष्य आणि एकमेकांचे गुरु हे केवळ नकारात्मक टीका करण्यातच आपला वेळ घालवत आहेत। सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच राम मंदिराची उभारणी, पाकिस्तानला धडा शिकवणं हे महत्त्वाचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून 2047 पर्यंत भारताला आर्थिकदृष्ट्या महासत्ता करण्याचं उद्दिष्ट पंतप्रधान मोदी यांच्या समोर आहे, असंही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं। महात्मा गांधी वसतिगृहाच्या नूतन इमारतीच्या निधीसाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी महात्मा गांधी वसतिगृहाच्या आजी माजी विद्यार्थीच्या शिष्टमंडळाला दिली आहे। यावेळी महेश खराडे म्हणाले, सदर वसतिगृह दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी वरदान आहे। जत, आटपाडी, तासगाव, कवटेमंकाळ, खानापूर आदी दुष्काळी तालुक्यातील गरीब आणि गरजू विद्यार्थी या ठिकाणी राहतात। मात्र सध्या या वसतिगृहाच्या इमारतीचा धोकादायक इमारतीमध्ये समावेश झालाय, त्यामुळे सदर वसतिगृह सध्या बंद अवस्थेत आहे। नूतन इमारतीचा सुमारे 36 कोटींचा प्रस्ताव जानेवारी महिन्यात ग्रामविकास खात्याकडे सादर केला, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही, ती तात्काळ मिळावी। निधी मिळून काम सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असं आवाहन खराडे यांनी केलं। यावेळी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, मीही या वसतिगृहाचा विद्यार्थी आहे, मला इथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती माहिती आहे, ते कसे राहतात याची जाणीव मला आहे। दुष्काळी तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे आश्रयस्थान तात्काळ व्हावे, त्यासाठी लागणारा निधी तात्काळ मिळावा, यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून 36 कोटींचा निधी मिळवून देऊ, त्यासाठी टोकाचे प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली आहे। नव्या शैक्षणिक वर्षास सोमवारपासून सुरुवात होणार आहे। जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक अशा 3000 शाळांची घंटा आज वाजणार आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह खासदार, आमदार आणि अधिकारी असे मिळून तब्बल 350 शाळांना भेटी देणार आहेत। नेते, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे मिळून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करून पुस्तकांचं वाटप करतील। शाळा प्रवेशोत्सवासाठी शिक्षण विभागाची तयारी पूर्ण झाली असल्याचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले। मागील 1.5 महिन्यापासून सुरू असलेली उन्हाळी सुट्टी 15 जूनला संपणार आहे। 16 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे। विद्यार्थी नवीन वर्गात प्रवेश करणार असून शासनाने या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतलाय। मंत्री, वरिष्ठ नेते, खासदार, आमदार यांच्यासह अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शाळात जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत। जिल्हा परिषदेच्या सुमारे 350 शाळांना भेटी देण्याचं नियोजन करण्यात आले, त्यामुळे यंदा शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी राहणार आहे। कडेगाव तालुक्यातील रायगाव येथे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायकारक कारवाई विरोधात सुरू असलेले माजी सरपंच समाधान पंढरीनाथ घाडगे यांचं आमरण उपोषण अखेर 3ऱ्या दिवशी मागे घेण्यात आलंय। आमदार विश्वजित कदम यांनी प्रत्यक्ष रायगाव येथे उपोषणस्थळी भेट देऊन सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली। ग्रामस्थांवर अन्याय होऊ देणार नाही, कोणाचेही घर जबरदस्तीने हटवू नका, असा ठाम इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिलाय। डॉक्टर कदम यांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाने समाधान घाडगे आणि ग्रामस्थांना आश्वासन दिले। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणतीही जबरदस्ती करण्यात येणार नाही, हे आश्वासन मिळताच समाधान घाडगे यांनी आपल्या लहान मुलीच्या हस्ते तसेच आमदार डॉक्टर विश्वजित कदम व सरपंच अर्चना घाडगे यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषणाची सांगता केली आहे। यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, नायब तहसीलदार महेश अनारसे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, पोलीस अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।